चंद्रमुखी शब्दसुरांच्या मैफिली चिंब भिजवणारा सिनेमा। सगळीकडे सध्या याच सिनेमाची चर्चा आहे। आता फायनली चंद्रमुखी रिलीज झालाय। तुम्हालाही उत्सुकता असेलच ना की सिनेमा नेमका कसा आहे, काय आहे? तर पाहूया चंद्रमुखी सिनेमाबद्दल ही थोडीशी माहिती। नमस्कार, मी कल्याणी कोल्हापुरी कारभारमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मराठीतील कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर बेतलेलं हे कथानक एक यशस्वी राजकीय नेता दौलत आणि तमाशातील कलावंतीण चंद्रमुखी याची ही प्रेम कहाणी। ही कादंबरी बऱ्याच जणांनी वाचलेली आहे। तरी या कथानकाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर दौलतराव एक ध्येय धुरंधर राजकारणी, आपला संसार सांभाळत लोककलेची कदर करणारा रसिक। चंद्रमुखी नावाप्रमाणेच देखणी, तमाशातील शुक्राची चांदणी, नृत्य कौशल्य, सौंदर्याबरोबरच बाईपणाचा शाप घेऊन आलेली कलावंतीण आणि मग काय लाल दिवा आणि घुंगराच्या गुंतावळीतून निर्माण झालेली ही चंद्राची रसिली कहाणी। सध्या चंद्रमुखी खूपच ट्रेंडिंगवर आहे। अमृता खानविलकर हिने बऱ्याच सेलेब्सना चंद्रा या गाण्यावर नाचवलंय। सोशल मीडियावर अनेक मुली आणि महिलांच्या अंगात चंद्रमुखी संचारली आहे की काय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। हा झाला गमतीचा विषय, पण सिनेमा अफलातून आहे। कथानकामध्ये दिग्दर्शक प्रसाद ओकने सिनेमाची अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडणी केली आहे। खरंच संगीत हा सिनेमाचा आत्मा आहे। गुरु ठाकुरांची लेखणी, अजय अतुलचा स्वरताल, सिंगर श्रेया घोषाल तसंच आर्या आंबेकर यांच्या सुरेल संगमामुळे चंद्रमुखीचं प्रत्येक गाणं इतकं तन्मयतेनं केलंय की कथानकासोबतच गाणी आणि संगीतामुळे हा सिनेमा एका निराळ्याच उंचीवर जाऊन पोहोचतो। सिनेमाचं संगीत म्हणजे एक नदी प्रवाह आहे आणि त्यात आपण वाहून जातो। अमृता खानविलकर म्हणजेच चंद्रमुखीची चंद्रा। चंद्रा हे कॅरेक्टर तिने साकारलं नाही आहे, तर मुळात तिने हे कॅरेक्टर आत्मसात केलं आहे। मग तिचं नृत्य असो, खासदार दौलतसोबतचं प्रेम असो, विरह असो, अमृताने चंद्रमुखीच्या प्रत्येक फ्रेममध्ये लाजवाब अदाकारी केली आहे। तिने या भूमिकेसाठी केलेली मेहनत पदोपदी जाणवत राहते। खासदार दौलतराव म्हणजे करारी लोकनेता आणि रुबाबदार व्यक्तिमत्व। आदिनाथ कोठारेने म्हणजे दौलतरावने या भूमिकेत कमालच केली आहे। चंद्रावर जडलेलं प्रेम, राजकारणात येणारं अपयश, बायकोसोबतचा कलह हे आदिनाथने उत्तम मांडलंय। या दोन भूमिकांसोबतच दौलतरावाच्या बायकोच्या भूमिकेतील डॉलीची भूमिका तितकीच प्रभावी आहे। आपल्या नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी डॉली, नवऱ्याचं चंद्रावरचं प्रेम समजल्यावर कोलमडून पडणारी डॉली म्हणजेच मृण्मयी देशपांडेने ही भूमिका उत्तम साकारली आहे। उत्तम निर्मिती मूल्ये, तांत्रिक बाजू, संगीत, कथा, संवाद, दिग्दर्शन आणि कलाकारांचा उत्तम अभिनय असलेल्या चंद्रमुखी या सिनेमाबरोबरच तमाशा या कलेचाही सन्मान केलेला आपल्याला पाहायला मिळतं। महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आणि फुललेला तमाशा जगाच्या विविध भागातील रसिकांना भुरळ पाडीत आला आहे। त्यामुळे चंद्रमुखी हा चित्रपट एकदा पाहायलाच हवा। तर कशी वाटली तुम्हाला आजची स्टोरी? आवडली ना? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मी परत येईनच एका नवीन आगळ्या वेगळ्या स्टोरीसोबत। तोपर्यंत पाहत राहा कोल्हापुरी कारभार हे चॅनेल आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।